जाणता राजा खार्डी म्हटलं तर महेश भोईर यांचं नाव सातत्याने मात्र पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर रमाकांत हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा संघ जाणता राजा खार्डी असेल तर दुसऱ्या बाजूने कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा या संघांमध्ये रंगणारी फायनलची मेगा फायनलची मॅच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अगदी 4:05 झालेत आणि पहाट थोड्याच वेळात आपल्याला होताना पाहायला मिळेल. जाणता राजा खार्डी वर्सेस कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा दोन टीमच्या दरम्यान आपण मेगा फायनल आपण अनुभवतायत. चॅम्पियन्स कोण बनेल वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अंडर फ्लड स्लाइडमध्ये या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम. थोडंसं डिफॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं धुकं आपण पाहू शकाल चहूबाजूने. समवेत धनंजय पाटील या अगोदर आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. 5 षटकांचा सामना आहे आणि सामन्याकडे आपण वळणार आहोत. पंकज आणि विनीत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये या पण पहिल्या षटकासाठी धनंजय पाटील यांचा आवाज ऐकूया. लीड करतील आणि आम्ही एक्सपर्टला राहू. नक्कीच पहिलं षटक मैदानावरती आपल्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. स्ट्रायकिंगवरती बॅट्समॅन रेडी आहेत मिस्टर पंकज. नॉन स्ट्रायकिंगवरती विनीत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात, फायनलचा मॅच. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती धडाकेबाज सुरुवात मैदानावरती करण्यात आलाय आणि पहिल्याच बॉल वरती पंकज यांच्या बॅट मधून षटकार 6. पहिल्याच बॉल वरती षटकार पाहायला मला. काय वर्णन करा प्रमोद सर पहिल्या बॉलचं. चांगला फटका. रेडी होते, वेट अँड वॉच केलं आणि पंकज मात्र या वेळेला खूप चांगला बॉटम हँडचा वापर करत असताना वेगेचा फायदा उचलला. सरळ चेंडूला डिस्पॅच केलं षटकाराकरिता. नेक्स्ट बॉल, आणखीन एक फटका खेळलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार फायनलच्या मॅच मध्ये पंकज यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मला. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा तुम्ही स्क्रीन वरती. थोडा पुढे टाकलेला बॉल, पंकज रेडी होते आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सिक्सर आला तर विकीजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. कडक शॉट, सुपर बॅटिंग करत असताना स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलं गेलंय. 2 बॉलवर अतिशय देखणे फटके पाहायला मिळाले. ग्लोरियस शॉट. आणि षटकार येतोय तर अमित भगत यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा प्राइज असणार आहेत आणि लगातार 3 येत आहेत तर विकी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. 2 तर षटकार आले आहेत. स्ट्रायकरवरती पंकज, गोलंदाज तयार. विकुलचा बॉल, आणखीन एक षटकार. ओहो, आसमानी टोळा. 6 नाव आहे पंकज. मैदानावरती करतो आक्रमण. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक. कसराळीचा ब्रँड या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. डकआउटच्या दिशेने जात असताना विकीजी पाटील यांच्याकडून आपण पाहतायत 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ते पंकज पाटील या फलंदाजाला. कसराळीचा ब्रँड या वेळेला झळताना. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय पंकज पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. काही षटकार ठोकलेत या वेळेला. वी फॅक्टर मध्ये धनंजय तिन्ही षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कडक बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. फायनलच्या मॅच मध्ये काही इनिंग राखून ठेवली होती काय पंकज यांनी. मागील मॅच मध्ये थोडेसे लवकर बाद झाले होते परंतु यावेळी चांगली बॅटिंग. सुधीर पाटील, अमित पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज जमा झालाय. अमित भगत यांच्याकडून. सुधीर पाटील आणि अमित भगत यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. डॉट बॉल. 18 रन झालेले आहेत. 18-0 काय स्टार्ट झाले जाणता राजा खार्डी या टीमची. आणि या वेळेला आपण पाहतायत वैतरणाच्या प्रवाहात मात्र आपण पाहू शकाल षटकारांची भरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. नेक्स्ट बॉल,
कोलवटप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तरीकेने तैनात बॉल फील करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामधून निसटला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. पहिला 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहिला तर 19 धावफलकावरती आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. जाणता राजा खार्डी या संघानं धावसंख्या धावफलकावरती 19 बनवले आहेत. विनीत आता स्ट्राईक इन वरती आलाय. 5 बॉल फक्त विनीतने एन्जॉय केले ते नॉन स्ट्राईक एंडला. तो सध्या स्ट्राईक एंडला आहेत आणि शेवटचा बॉल विकुल कशा प्रकारे हाताळेल. कमबॅक त्याला करावा लागेल. कमबॅक नाही केलं तर या मॅच मध्ये चित्र काही वेगळं असेल. लास्ट बॉल, शेवटचा बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टाकला, वेगवान बॉल टाकला विनीत यांना आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरचा काही संपला. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ज्यावेळी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल या प्रमोद सरांचा आवाज ऐकूयात. जबरदस्त अंतिम सामना आपण पाहतायत. हातात घाम आणणारा थरार, प्रत्येक चेंडूवर रोमांच आणि विजेतेपदासाठी अखेरची जोरदार यावेळेला आपण पाहू शकतायत टक्कर. कोण उंचावणार आपल्या संघाचा झेंडा. थँक्यू व्हेरी मच TBN. आपण पाहतायत प्रवीण. सुपर अप्रतिम पहिलं षटक मात्र नावावर जाईल जाणता राजा खार्डी या टीमच्या. 19 रन झालेत. महेश भोईर आणि रमाकांत खुश असतील आपल्या संघाच्या या कामगिरीवर. सुपर बॅटिंग करत असताना पंकज पाटील इज ऑन अ फायर. काय बॅटिंग केले आतापर्यंत. क्लास बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट वेगेचा फायदा घेत असताना गोलंदाजाच्या सुपर बॅटिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये पंकज पाटीलचं मी नाव घेईन. मॅग्निफिसंट बॅटिंग. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. तितीक्षला आपण पाहतायत. फुलटॉस बॉल होता मात्र खेळण्याचा दृष्टिकोन इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता आणि तितीक्षचा पहिलाच बॉल डॉट. पहिला बॉल डॉट आला आणि मागच्या 3 दिवसाचा प्रमोद सर खेळ पाहिला तर 3चं सत्र व्हायचं 3 ते 3.5. आज सत्र थोडं पुढे गेलेत. बॉडी जर सध्याच्या घडीला पाहिलं तर थोडीशी थंड झाल्या, थोडीशी गरम पडलेत आणि त्याचा फायदा मैदानावरती सध्या दिसतोय. शॉट ऑफ लेन चेंडू होता. ऑन साइडला हुक केलंय आणि या चेंडूवर मात्र 6 धावा बुक केलेत. षटकार 6. बॅट शॉट मारिला सुसाट अशी उचलून बॅट शॉट मारिला सुसाट मस्त सीमा पार चेंडू तुरे धाडीला. पंकजचा फटका शॉर्ट बॉल मिळाला. पुरेपूर त्याचा वापर केला. फाईन लेगला मात्र फटका खेळला पाठीमागच्या दिशेने आणि बॉल मात्र निघून जात असताना 6 धावा मिळाल्यात. आणखीन 2 सिक्सर आले तर विकीजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. एक षटकार ठोकण्यात आलाय. गुड बॅटिंग पंकज. शेवटच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये मी थांबणार नाहीये. इथे रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. अशा पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. क्लास. चांगला बॉल होता. अगदी खोलवर थोडाफार चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन मिळेल. पंकज पाटील स्ट्राईक रोटेट करत असताना एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. 26 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 1.3 चेंडू आतापर्यंत खेळ संपलायत आणि तो फायदा मैदानावरती सध्या एका बाजूने पाहिला तर जाणता राजा खार्डी संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना पार्टनरशिप त्यांनी चांगली केल्यात. विकेट नाही गमावला. ही जमेची बाजू आहे प्रमोद सर. यस ऍब्सोल्युटली राईट धनंजय. 26 विदाउट लॉस. या वेळेला आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा भन्नाट वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या फलकावर 27 वर जाऊन पोहोचले गेले 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. या स्पर्धेचं आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार रंगताना यशस्वीरित्याच्या मार्गावर ही स्पर्धा जाताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. तितीक्ष. अप्रतिम चांगला फटका. सरळ चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी VGPL षटकार. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. महेश भोईर रमाकांत खुश असतात कारण काय बॅटिंग करतात विनीत. विनीतच्या बॅट मधून आपण पाहिलं तर कडक सिक्सर. धावा धावफलकावरती 33-33.
अगदी दनादन फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. क्लास बॅटिंग करत असताना अनबिलिव्हेबल. फुलटॉस बॉल होता, इनसाइड आउटचा फटका, बॉडमॅनचा चांगला वापर, फोरआर्मचा वापर केला, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 39. 5 बॉलच्या समाप्तीनंतर ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग बाय विनीत. सिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. थँक्यू. 2 सिक्सर लगातार आलात. आणखीन एक षटकार आला तर विकीजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय विनीत. 3 मध्ये 12 धावा त्याने केल्यात. जसे बॉल येतात ना प्रमोद सर तशा रीतीने तो मैदानावरती बॅटिंग करतोय. ऑन साईडच्या बॉल, ऑन साईड, ऑफ साईडच्या बॉल, ऑफ साईड ही आतापर्यंत त्याची बॅटिंग लाईनअप राहिलेत आणि चांगली टेक्निकल बॅटिंग करतोय विनीत. आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉननं आय कॅन डू इट करून दाखवलंय. सुपर बॅटिंग करत असताना असं नाहीये धनंजय की वेडेवाकडे स्ट्रोक खेळले जात आहेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आणि शॉट सिलेक्शन अप्रतिम. पॉवर प्लेचा कसा फायदा उचलायचा, गोलंदाजावर कसं दडपण आणायचं, कोणत्या कंडिशन मध्ये कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचं, चॅलेंज कसं स्वीकारायचं हे संपूर्ण दाखवून दिलं गेलंय. हा चांगला बॉल होता. आता यावेळेला थोडीशी राहत मिळाली असेल तितिक्षला. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 19.50च्या करंट रन रेटने 39 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना जांता राजा खार्डी या टीमची कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा टीम थोडंसं बॅकफुटला जात असताना घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, क्षणभर विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरचा खेळ संपला. 39 करंट रन रेट 19.50 रन रेटने तुम्ही गेला तर 98 होतील. 20च्या धावगतीने गेल्या तर 99 होतील आणि 22च्या जर धावगतीने गेला तर 105 होऊ शकतात. पण रात्रीच्या सत्रामध्ये 70च्या जवळपास धावसंख्या ही एक फायटिंग टोटलच्या थोडंसं जास्त वरती होणार आहेत. 60च्या जवळपास रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का कृतिका एंटरप्राइजेस कडून. पण ज्यावेळी एक गोष्ट मैदानावरती घडली होती, अगोदरच्या बॉलवरती एक गोष्ट घडली होती, त्याची चर्चा केली जाईल. किसन आल्यात. किसनचा पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि किसननं जर विकेटची हॅट्रिक घेतली तर विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर पारितोषिक आहेत. सौरभ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. पण एक गोष्ट मैदानावरती घडली होती, ज्यावेळी खास करून जयेश विकेट किपरच्या माध्यमातून ज्यावेळी गेले ना, ज्यावेळी किपर गेले त्यावेळी तिथून डॉट आले होते. जयेश ज्यावेळी विकेट किपर नव्हते त्यावेळी षटकार येत होते. मग जयेशचं पाठीमागे राहणं, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राहणं हे खूप महत्वाचं आहे. 40 क्लोज कीपर आपल्याला पाहायला मिळत आहे. डेड बॉल. किसनला आपण पाहू शकता एक हरहुन्नरी खेळाडू आणि अनुभवी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परफेक्ट ऑलराऊंडर. संघाची धावसंख्या 40ला 0. पुढचा बॉल बागफोडला गेले. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा जयेशच्या हातामध्ये हा बॉल जात असताना पाहायला मिळतात. पाठीमागे बॉल लढवलं, फिल्डिंग चांगली केलं जयेश आणि विकेट किपरच्या माध्यमातून. या षटकातील 2 बॉल डॉट आल्यात. धावा 40. आणखीन एक डॉट आला तर किसन यांना विकी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइस दिलं जाईल. तिसरा बॉल थोडं थांबल्यात. पुढचा बॉल किशन. याला म्हणतात एन्जॉय स्लेजिंग करत असताना आपण पाहत आहेत. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलंय, ज्या वेळेला विनीत रेडी होते किसन मात्र तिथे थांबले. त्यानंतर मात्र किसन या वेळेला गोलंदाजीवर आले, विनीत तिथे थांबले. तर आपण पाहत आहेत ते वारंवार मात्र करू नका, अन्यथा आपल्याला फ्लड लाईट ऑफ करावे लागतील. कुठलाही खेळाडू जर मध्ये आला तर पॅनलचा सामना करावा लागेल विनंती आहेत. आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली, त्यामुळे आपण मध्ये येऊ नका.
चला पंचांनी मात्र त्या ठिकाणी घोषित केलाय हा बॉल डेड बॉल. मैदानावरती बॉल पुन्हा टाकावा लागेल. किशन तयार आहेत. नेक्स्ट बॉल फुल टच बॉल. फुल टचचा फुल टोल वसूल. विनीत यांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. थँक्यू प्रमोद सर. काय सांगायला बॅटिंग बद्दल? विनीत सध्या आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. षटकारांची तो भाषा सध्या बोलतोय. 6 मध्ये 18 त्याने बनवल्यात. आता आक्रमक होणारच यात ती मात्र शंका नाहीये. विनीत नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र यशच्या दिशेने मार्गस होत असताना पाहायला मिळतात. यश यांनी मात्र बॉल फील्ड केलात. एक सिंगल म्हणजे सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. हे 2 बॉल कशा प्रकारे असताना ते पाहूयात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. एक पारितोषिक येते किसन पाटील यांच्यासाठी सौरभ पाटील यांच्याकडून. जर यष्टी उद्ध्वस्त केली, दांडी गुल केली तर 200 रुपयाचा प्राइज मात्र दिला जाणार आहे. आणि विकी पाटील यांच्याकडून 300 रुपयाचा प्राइज आहे. पण मधली यष्टी उडवली तर 500 आहेत आणि बाजूच्या जर उडवल्या तर 300 आहेत. हर्षद भगत यांच्याकडून आपण पाहतायत विनीतच्या फलंदाजीसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा आता वर्षा होणार. ओ क्लीन बोर्ड. क्लीन 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 बोर्ड. यष्टी मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त केली जात आहेत आणि यष्टी उद्ध्वस्त करत असताना ते पारितोषिक विचारतात नक्की किती भेटलंय हे किसन बाहेर इशारा करतायत. आणि विकेट येत असताना फलंदाज बाद झालायत. 47 ला पहिला धक्का. क्या बात आहे. किसनने मात्र या वेळेला खूप एन्जॉय केलंय. क्लीन बोल्ड झाल्यानंतर मात्र या वेळेला आपण पाहतायत पंचांना त्यांनी सांगितलं खरंच आउट आहे का. दांडी गोल केली आणि इथून आपण पाहतायत पंकज पाटील एक चांगली बॅटिंग करत असताना त्याला मात्र या वेळेला जरूर पाठवलं गेलं पॅव्हिलियनच्या रस्त्याला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धनंजय आतापर्यंत जाऊन पोहोचतोय ती 47 या धावसंख्येवर. आणि कॅश प्राइज विकी पाटील यांच्याकडून 300 रुपये आणि सौरभ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. 3 ओव्हर 47 रन 1 विकेट. प्रमोद सर 3 षटकांना खेळ पाहिलात तर रनही आल्यात. आता विकेट ज्या विकेटची गरज होती ती विकेट किसननं मिळवून दिलायत. या षटकामध्ये फक्त किसननं 8 धावा खर्च केल्यात. पाठीमागच्या 2 षटकामध्ये रन जास्त होत्या. 39 धावा पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये होत्या. या षटकामध्ये फक्त 8 दिल्यात. याने की परतण्याची संधी कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा संघानं मैदानावरती दाखवून दिले. धनंजय असं वाटलं एका क्षणाला मात्र या वेळेला आपण पाहतायत जशी किसन गोलंदाजी करत होता थोडीशी स्लेजिंग सुद्धा आणि एन्जॉयमेंट सुद्धा केलं. मात्र किसनने कदाचित ऑस्ट्रेलियन मात्र या वेळेला जरूर थोडीशी कुठेतरी टेक्निक वापरली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. या षटकामध्ये जर बॅट्समॅननं 20 धावा जमा केल्या 20 धावा जर बनवल्या दोघांनी बॅट्समॅन तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक विकी पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे. पारितोषिक दोन्ही बाजूने लावले जात आहेत. बॅटिंग वाला नाही बॉलिंग वाला नाही कारण मॅच चांगला व्हायला हवा हेच आता आयोजन कमिटीचे मेंबर्स विचार करतायत. विराटचा हा बॉल या वेळेला इनसाइड आउटचा फटका आमच्या बच्चे कंपनीच्या स्वागतासाठी मॅक्झिमम 6 फ्लॅट षटकार. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. काय फटका होता थोडासा इनसाइड आउटचा फटका. क्लासिकल स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला विनीतच्या बॅटमध्ये क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला प्रमोद षटकार. अनबिलिव्हेबल. हर्षद भगत यांच्याकडून 200 रुपये जमा झाले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु फिल्डरला निवडलं. कीर्तन कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. विनीतच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. गॉन. जर 4 षटकार मदन दळवी यांच्या बॅटमधून आले तर रणजित यांच्याकडून 900 रुपयांचा कॅश प्राइज असेल. लहान मुलांनी जर बाहेर कॅच घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिला जाणार आहे. लहान मुलांसाठी देखील पारितोषिक आहेत. आता चला आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे तिथे पारितोषिक तुमच्यासाठी असणार आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समॅन आल्यात गोलंदाजही आहेत आणि पारितोषिक विकी पाटील यांच्या माध्यमातून असणार आहेत. लगातारच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. आणि या ओव्हरमध्ये जर 20 धावा बनवल्यात तर 20 धावा बनवल्यानंतर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. प्रमोद शुभम ग्रुप यांच्याकडून आपण पाहतात लगातार 2 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि मदन दळवीच्या बॅटमधून आले जर 4 षटकार तर 1500 रुपये रणजितजी यांच्याकडून देण्यात येईल.
नेक्स्ट बॉल फटका हवेमध्ये कळलाय, फसलाय फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू नाही शकले. जोपर्यंत पोहोचतील केतन फणसपाडाचे खेळाडू आहेत, आदर्श फणसपाडामध्ये खेळणारे खेळाडू केतन ते पोहोचतात. केतनना बॉल अडवल्यात, फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल मॅच, सिंगाच्या माध्यमातून धावा फलकावरती 54 धावा. 54 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मदन एका साईडला स्ट्राईक इनकडे आहे. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु या सिरीजमध्ये थोडासा झुंजताना पाहायला मिळतोय, स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. या स्ट्रगलला तो वगळून आता सक्सेसच्या मार्गावर जाईल का? प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. गुड डिलिव्हरी, खूप चांगला कमबॅक यावेळेला विराटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. 3 डॉट बॉल साठी देखील आपण पाहिलं तर विकी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा प्राइज असणार आहेत. पाठीमागच्या 2 षटकामध्ये थोडा गेम बदललाय. या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे, ती संधी मात्र निर्माण केली आहेत कृतिका एंटरप्राइजेस संघ जांभूळ पाडणं, कारण कमबॅक करणं त्यांना गरजेचं असणार आहे. प्रमोद सर धावा फलकावरती 54. डेफिनेटली कमबॅक करावाच लागेल. 54 ला 2. यावेळेला ऑन साईडला एकच रन मिळेल. मदन दळवी यांच्या बॅट मधून मात्र आपण पाहताय हा खणखणीत चौकार आला. 4 रन. विजय बाबर यांच्याकडून सुद्धा मात्र पारितोषिक आहे. जर मदन दळवी यांनी जर 3 षटकार मारले, 300 रुपयांचं कॅश प्राइज. 58 धावा. 58 ऑन स्कोर कार्ड लगावला गेला 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3.5 चेंडूचा खेळ संपला. या बॉलवरती जर षटकार आला तर विकी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज आहे, आणि स्विच हिट जर षटकार आला तर सौरभ पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज असणार आहे. लास्ट बॉल. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलंय. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर बाय विराज. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 59. 4 षटकांचा खेळ झालाय. जानता राजा खार्डी टीम 59 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉलवर 4 चौकार आले मदन दळवी यांच्या बॅटमधून, तर रणजितजी यांच्याकडून 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. काय म्हणशील धनंजय? शेवटच्या षटकामध्ये अपेक्षित धावा 15 ते 16 असतील, म्हणजेच एक 75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जानता राजा खार्डी टीमचा असेल. नाही, आधी प्रोजेक्टर स्कोर स्क्रीनवरती आपण 95-100च्या वरती दाखवत होता, तो आता 75 पर्यंत आलाय. त्याचं कारण आहे की पाठीमागच्या 2 षटकामध्ये रोखलेल्या धावा, जांभूळपाडानं केलेला कमबॅक पाठीमागच्या 2 षटकामध्ये दिलेल्या त्या कमी धावा आहेत, तर फायदा मात्र मैदानावरती होणार आहेत, आणि ते सध्या दाखवले जात आहेत. सध्या पहा बिल्डिंग्स, इमारत कशा आहेत, किती उंच गेल्यात, किती खाली आल्यात, त्या दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या 2 षटकामध्ये त्या भरपूर उंच गेल्यात, आणि त्याच्यानंतरच्या 2 षटकामध्ये त्या खाली आल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये बदल घडू शकतोय. या येणाऱ्या षटकामध्ये किशन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हेही पाहण्यासारखे असणार आहेत. 4 षटक 59 धावा 2 गडी बाद. शेवटचं षटक निर्णायक असणार आहेत. एका बाजूला मदन दळवी, ब्रँड ऑफ कनेर, गावदेवी कनेर संघाचा महत्वाचा खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर दिलीप, मॅन फ्रॉम डोलिव. किशनच्या 3 डॉट आणि 3 विकेटसाठी 500 रुपयाचा प्राइज विकी पाटील यांच्या माध्यमातून असणार आहेत. फिल्डिंग चांगली केलं, बॉल लढवलं, फेकी देखील चांगली. पाठीमागे एक गोष्ट ज्यावेळी घडली होती की जयेश ज्यावेळी विकेटकीपर गेले ना, जयेश जसे विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये गेला तसा मॅच थोडा बदललेला आहे. दिलीपनं पारितोषिक त्याच्यासाठी असणार आहेत. हवेमध्ये खेळलाय बॉल, बॉल चाललाय सरळ कव्हरला, क्षेत्राच्या धावतात बॉलवरती, थांबवलं जाईल का? हो, नाही थांबवलं जाणार. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिळता धावा 4 चौकार. स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. दिलीपनं जर षटकार मारला तर दिलीपजी सोलंकी यांच्याकडून त्यांना डब्ल्यू दिलं जाणार आहेत. आता डब्ल्यू काय ते बरोबर त्या दोघांनाच माहित आहेत. दिलीपला माहित आहेत, आणि तो पण असलाय, त्याच्यावर चेहऱ्यावर स्माइल आला. प्रमोद 64 धावा. उलटच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो क्षेत्र ठिकाणी. मिड विकेट येतात, थोडेसे फंबल होतात, परंतु थांबलायत. 1 धाव येते सर पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 65 धावा. किसननं जर सध्या मदनची दांडी गुल केली तर सौरभ पाटील कडून 200 आणि विकी पाटील कडून 300 असणार आहेत. पासष्ट धावा. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल तिथे मात्र तितका चांगला फटका नाही घेऊ शकले. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली,
जयेशकडे झाला आहेत. धावचीची संधी असणार आहेत, रनआउटची संधी असणार आहेत आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर विकेट येत असताना पाहायला मिळतंय की काय चित्र मैदानावरती तसंच घडलं आहे. फलंदाज दिलीप बॅक टू दी पॅव्हिलियन कॉम. प्रमोद सर पहिल्या 2 षटक्यामध्ये 39 होतात. 17च्या सरासरीनं ती धावगती आपण 39च्या जवळपास पाहिली होती. त्याच्यानंतर थोडीशी 17च्या पुढे होती ती सरासरी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा गेम बदललाय 3 ओव्हरमध्ये रनच नाही आला. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, चांगला खेळलाय मदन दळवी, ब्रँड ऑफ कणेर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. या बॉलवरती षटकार आला तर विकी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल आणि धावा फलकावरती आहेत 72. 72 आहे धावसंख्या. 72 वरतीच थांबेल की काय? 72 वरतीच धावसंख्या थांबणार आहे सध्याच्या घडीला. आणि या मॅचचं समीकरण जर पाहिलं तर 73 धावेची गरज फायनलचा मॅच जिंकण्यासाठी, फायनलचा पडाव जिंकण्यासाठी. लक्ष असेल मैदानावरती 73चं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा या 73 धाब्याचा पाठलाग करतोय ते पाहण्यासारखं असणार आहेत. जाणता राजा खार्डीच्या अगेन्स्ट. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेच आणि ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर आपण 3रं पर्व आहेत. यापूर्वीचे 2 सीझन जर पाहिलं तर थोडंसं डे मध्ये खेळवण्याचा प्रयत्न, परंतु हे पर्व नाईट सेशन मध्ये खेळवण्याचा जो खऱ्या अर्थानं महत्वाचं स्थान मिळवलं आणि आज ही संपूर्ण स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती आपल्याला जात असताना पाहायला मिळत आहेत. कडलामध्ये टायमिंग जर पाहिलं तर सध्याच्या घडीला 4:33 झाल्यात. म्हणजे मॉर्निंग सेशन मध्ये आपण सर्वजण आहोत. संध्याकाळी सुरू झालेली स्पर्धा आता मॉर्निंग सेशन मध्ये पोहोचलाय. 5वा दिवस असाच म्हणता येईल. 4 दिवस तर स्पर्धा होती पण 5वा दिवसच उजाडलाय. चला बॅट्समॅन काहीच वेळामध्ये आमच्या सोबतीने आदित्य पाटील जॉईन होतील. चला बॅट्समॅन 73 धावेचं लक्ष आहे. दोन्ही जर्सी जर पाहिलं तर एक लाईट पिंक आणि एक डार्क पिंक अशी जर्सी आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघाची आणि ते दोन्ही संघ आता मैदानावरती असणार आहेत. काय या मॅच मध्ये या धावेंचा पाठलाग केला जाईल का? 73 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंगचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिल्या इनिंग मध्ये 9 षटकार हे आपल्याला पाहायला मिळाले होते. जाणता राजा खार्डी या संघाच्या माध्यमातून मात्र खेळण्यात आले होते आणि 2 चौकार हे मात्र पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. आता त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं असेल तर मोठे फटके तर चूज करावे लागतील, मोठे फटके निवडावे लागतील. ते टीम कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा या संघाला सलामीची जोडी सध्या मैदानाच्या दिशेने मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर केतन दाखल झालेले आहेत फणसपाडा संघाचे खेळाडू. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विनीत कसरळीचे खेळाडू महत्वाचे खेळाडू आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विनीतने देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडल्यात.
तो विनीत तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. ड्रोनच्या माध्यमातून टिपली गेलेली दृश्य आपण पाहिली होती आणि त्यामध्ये बरोबर असलेला बॅट्समॅन सध्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हा गोलंदाज आहे, तोच तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहू शकतात विनीत. डिबेन लाईव्हच्या वतीनं नवनवीन काही ना काहीतरी करण्याचा प्लॅनिंग नेहमीच प्रवीण पाटील बाबू नेहमी करत असताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल वरती केतन यांच्या बॅट मधून षटकार, 6 रन. वा काय सुरुवात झालाय. स्वॅग से करेंगे स्वागत. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा आयोजन शानदार. थँक्यू. सलगच्या 3 षटकारांसाठी विकी पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत, 500 असणार आहेत. आणि सौरभ पाटील यांच्याकडून या बॉलवरती जर षटकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. पारितोषिकांची असलेली स्पर्धा अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग. नो 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 बॉल. बॅटची एज होती, पाठीमागे कॅच घेतला होता, परंतु पंचाने सांगितलं नो बॉल आणि नो बॉलने संघाची धावसंख्या फलकावरती वाढलाय, जाऊन पोहोचलायत आदितजी 7. एकाच चेंडूवर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचा अनुभव आला गोलंदाजाला. बॅटची एज तर लागली होती, परंतु अगदी आपण पाहत आहे की थोडासा नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या दिशेने असतील. ऑन फायनलचा थरार मैदानाच्या दिशेने आणि विश्वास आहे त्या दिशेने अगदी रमाकांत्याला अगदी पण पाहत आहे, परंतु पुन्हा एकदा नोचा इशारा. ओहो ओ नो अशी सिच्युएशन. 73 धावेंचा पाठलाग करायचा आहे, परंतु हा 73 धावेंचा पाठलाग होत असताना सुरुवातीमध्ये पहिल्याच चेंडूवर मोठा फटका आणि लागोपाठ 2 चेंडू नो आलेत. आता या 9 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील. नो आता ही कंडिशन कोणावरती येणार तेही पाहण्यासारखं असणार आहेत. फ्री हिट मैदानावरती असणार. गोलंदाज विनीत तयार. समोर आपण पाहिलं तर केतन. चांगला बॉल पाहायला मिळाला तर सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गच होतोय. डॉट बॉल येतोय, एक षटकार, नो बॉल डॉट. जाणताराचा खारडी संघ काय फलंदाजी राहिली पहिल्या इनिंग मध्ये, जिथे विनीत आणि त्यानंतर पंकजने एक कडक सुरुवात करून दिली होती. मिडल ऑर्डर मध्ये मध्यंतरी आपण पाहिलं थोडंसं कोलॅप्स झालं होतं, परंतु जो पिकअप पकडला तो खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत 50 ते 55 धावा ज्या जाणताराचा खारडी संघाने डिपेंड केल्यात, काय 73 धावा डिपेंड करतील हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. फटका हवेमध्ये, केतनाचा हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पंकज तो चुकी करणार नाहीये, त्याने टिपलाय चूक झेल. संपलाय केतनाचा खेळ. फायनल मध्ये या सेकंड इनिंग मध्ये पडलेली ही पहिली विकेट. कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा या संघाला लागलेला पहिला धक्का. केतन माघारी परत नवीन बॅटर किसन मैदानावरती येतात आणि एक पारितोषिकाला त्याची चर्चा मी करणार आहोत. खास करून विनीतनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर तिल्लेर नशामुक्ती केंद्र यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आता नशामुक्ती इथे किती जण आहेत ते नाही माहित, पण बाहेर भरपूर जण आहेत. काही ना काही गोष्टी तिथे चालू आहेत. त्यामुळे ते जाणताराच्या खारडी या संघासाठी पारितोषिक आहेत विकेट हॅट्रिकसाठी. आणि किसन मैदानावरती आले आहेत. किसनची जर दांडी गुल केली तर सौरभ पाटील कडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. त्याने बरोबर सौरभकडेच बघितलंय की बाबा असं काही करू नको, धावसंख्या फलकावरती सध्या 8 आहेत. एक रन्स वर कार्ड, एक गडीच्या मोबदल्यात कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा हा संघ. विनीत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू डान्सिंग नंतर ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आखू टप्प्याची लेन अगदी आपण पाहत आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ही मानसिकता ठेवली विनीतने. आणि विनीतने जे एफर्ट्स लावलेत ना ते खूप महत्वाचे झालेत, ज्यामध्ये आपण म्हणतो ना की 100% एफर्ट्स हे काय देणं आहे त्या जो विनीत पाटील याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. ॲज अ क्षेत्ररक्षण, तदनंतर आपण पाहत आहे ॲज अ कॅप्टन, तदनंतर अगदी संघाला लीड करण्याचं काम आणि तदनंतर विथ द बॉल विथ द बॅट त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिलाय. ऑन साईडला वळवलं गेलं आकुटप्याचे लेन, तर शॉर्टपेट विकेटला क्षेत्ररक्षक आहे मदन दलवी. थोडेसे फंबल झाले, हलकासा वेळ घेतला. धाव थोडीशी धोक्याची ठरू शकली असती, परंतु एक सिंगल धाव अगदी यावेळेस काढली जाते. सिंगलच्या मदतीने 9 अंकांवर एक गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9 धावा. एक पारितोषिक येत आहे खास करून भूषण पाटील, तुषार पाटील यांच्याकडून. किसननं जर एक षटकार टोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. आणि किसननं जर यष्टांना पाय लावलात म्हणजे त्या प्रकारे तो बाद झाला तर सत्यवान सापण्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आगळं वेगळं पारितोषिक तर लावतायत, परंतु कोण असेल वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 चा चॅम्पियन संघ.
या सर्व काही गोष्टी थोड्याच वेळापर्यंत अगदी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. कृतिक एंटरप्राइजेस जांभूलपाडा संघ मागील वर्षाचा रनर अप, तर एक एंडने जाणताराचा खार्डी संघ ज्याने मात्र संघर्षातून वाट शोधली, तो एक एंडने अगदी आपण पाहत आहे. फटाफटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळण्याचा चांगला स्ट्रोक आहे, त्या दिशेने अगदी दिलीप याला आपण पाहू शकाल फील्ड केलं जाते मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त. पहा, जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला नाही, लागोपाठ 2 चेंडू 9च्या रूपाने हाताळले होते, परंतु तदनंतरचं जे नियंत्रण आहे विनी त्याने योग्य त्या पद्धतीने ठेवलं आणि तेच नियंत्रण संपूर्णपणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. कारण की त्याची गोलंदाजी ही धारदार राहिलंय आणि त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत संघाने चांगला परफॉर्मन्स करून दाखवलाय. 10 अंकांवर एक गडी बाद, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. इतके पारितोषिक आलात की माझा फोन पण आता थोडासा स्विच ऑफ होण्याच्या आता मोडमध्ये तोही झालाय. एक पारितोषिक आणखीन एक येत आहे की किसनची दांडी जर उडवली तर विजय किने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. किसननं 3 षटकार मारले तर शुभम ग्रुप आणि हर्षद यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. निलेश सोलंकी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे किसननं 3 षटकार मारले तर. म्हणजे किसनला पण बक्षीस आहेत, असं नाही की किसनच्या अगेन्स्ट आहेत, किसनला पण असणार आहेत. निलेश सोलंकीने लावलाय. पुढचा बॉल फटकाव्यामध्ये खेळलाय, प्रॉपर एलिव्हेशन नाही जुळला बॅटचा, क्षेत्ररक्षक हो झेल झेल झेल. या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये रमाकांतच्या अगेन्स्ट नक्की घडतंय तरी काय, भरपूर काही घडतंय, भरपूर काही बिघडतंय आणि रमाकांत यांच्या हातामधून झेल सुटलाय. आता ऑनरच रमाकांत आहेत, जाणताराच्या खरेडीचे महेश भोईर आहेत. आता सांगणार तरी कोणाला हा कॅच सोडल्यानंतर. आणि पहा, सोपा असा झेल होता, परंतु आज हाताची ओंजळ योग्य त्या पद्धतीने नाहीये. जणू काही हाताला तेल लावून आलेत की काय, हाच प्रश्नचिन्ह. पहा, ट्वँग ट्वँग मुवमेंट मैदानाच्या दिशेने रमाकांतच्या हातामधनं हा झेल निसटलाय. आणि आणखीन एक झेल सोडला तर विके पाटील यांच्याकडून रमाकांतला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. या बॉलवरती किसन आउट झाला तर विजय किनेकडून 500 रुपये. फटका हवेमध्ये खेळलाय, झेलची जी संधी, झेल 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 घेतलाय, झेल संपलाय खेळ. किसन मैदानाच्या बाहेर, 11ला लागलाय हा दुसरा धक्का. थँक्यू. इतका शेअर मार्केट जितका कुठे नसेल तितका शेअर मार्केट फक्त एकटा किसन वरती लागला होता. किसन जसा मैदानावर त्याला त्याच्यावरतीच पूर्ण शेअर मार्केट होता आणि किसन बाद झाल्यानंतर तो शेअर मार्केट थोडंसं कमी होणार आहे आणि ढासळणारही आहेत. 11ला 2 विकेट. लक्ष परिपूर्ण होतं किसनकडे, बक्षीस लागलं सुद्धा होतं. बहुतेक बक्षीस अगदी आपण पाहत आहे भरपूर होतं, परंतु यावेळेस फटका फसला, हवेमध्ये हा चेंडू होता आणि एक चांगला कॉन्सन्ट्रेट झेल दिलीपच्या माध्यमातून अगदी टिपला गेला. फलंदाजाला बाद व्हावं लागते. 11 अंकांवर 2 गडी बाद. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर यश याला अगदी पण पाहताय. पाठलाग होतोय 73 धावेंचा, परंतु हा पाठलाग होत असताना थोडीशी जी सुरुवात आहे ती कुठेतरी आता मात्र आपण पाहताय बॅकफुटला जात असताना, कारण की ज्या धावा आहेत त्या बनवायच्या आहेत आणि या धावा मोठ्या प्रमाणात बनवाव्या लागतील आणि कन्सिस्टंटली तुम्हाला दाखवायची आहे मोठ्या फटक्यांची, परंतु ही कन्सिस्टंटली दाखवत असताना डॉट बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नक्कीच पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार आहेत. ओव्हर द विकेटने थोडा बाहेर टाकला, पंच सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक पारितोषिक आणखीन एक आलायत विवेक नशामुक्ती केंद्र यांच्या माध्यमातून. जर रमाकांतनं कॅच सोडला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही संधी आहे, या स्पर्धेमध्ये ही संधी तुम्हाला कुठे मिळणार नाही. 3 वाईडलाही आल्यात, 3 वाईडलाही 500 रुपयाचं प्राइस आलेलं आहे. जर 3 वाईड टाकले रोहितने तर निलेश सोलंकी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं जाणार आहे. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आदेशजी सध्या वाढले, 14च्या घरामध्ये पोहोचलेत. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 अंकांवर 2 गडी बाद. लक्ष्याच्या दिशेने अग्रेसर व्हायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टंटली दाखवावे लागेल. जी पारी विराजने विराट खेळली होती दुसऱ्या दिवसामध्ये, त्याच पारीची उद्घोषणा पुन्हा एकदा तुम्हाला करावी लागणार आहे, कारण की संघाला खरी गरज आहे या अडचणीतून बाहेर काढण्याची. मोठा फटका मारण्याचा मानस, प्रयत्न तर होतोय, प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. 2 ते 3 क्षेत्ररक्षक आले फ्रेम मध्ये, परंतु टिपलाय त्याने अचूक झेल. संपलाय फलंदाज यशाचा खेळ. विकेटचं झालंय पतन, फलंदाज बाद. जाईल तिथं मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव. जाईल तिथं मिळतोय मान, भोळा आहे स्वभाव. 14 अंकांवर 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहताय. गाण्याची धून तर सुरेख होती,
परंतु धून परिपूर्ण वाजली नाही, थोडेसे निराश आहेत रणजित. परंतु संपूर्ण व्हॉलेंटियर्स आज आपण पाहताय ज्यांची जी मेहनत आहे ती खऱ्या अर्थाने आज फळास लागले आणि त्या सर्वांना जात असेल, कारण की ही स्पर्धा भरवणं आणि सत्यामध्ये साकारणं खाऊ गोष्ट नव्हती. आणि संपूर्ण पंकजी पाटील असे, सत्यवान सापणे, विकीजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने ते सत्यामध्ये साकारून दाखवलंय की यस, या स्पर्धा आम्ही करू शकतो. आमच्यामध्ये ती धमक आहे, आमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. आणि ही स्पर्धा मात्र या आपल्या भेटीला VGPL चा थरार अगदी आपण पाहिलात या 4 दिवसांमध्ये. हा फायनलचा सामना आहे. कुठल्या दिशेने मात्र ती सुंदर अशी ट्रॉफी जाईल हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल. तुर्तास आपण 2 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. 14 अंकांवर धावफलक आहे. येणारे चेंडू असतील 18 चेंडूंमध्ये 59 धावेंची आवश्यकता. घेऊया एक सुंदर असं गीत डीजे यशवंतच्या माध्यमातून. येऊया मैदानाच्या दिशेने. किशन पाटील, विराज पाटील आहेत हो ऑनर. आमच्या कीर्तिका इंटरप्राइजेसचा संघ आहे हो लई दमदार. 18 बॉल मध्ये 59 डब्याचं लक्ष. आणि हा मॅच बदलला कुठे? पंकजची ती इम्पॅक्टफुल पारी. पंकजने जशी सुरुवात केली होती ना पहिल्या सत्रामध्ये, त्या पंकजच्या सुरुवातीनं खास करून त्या धावसंख्येला मात्र थोडासा फ्लो निर्माण केला. ती धावसंख्या वाढली आणि त्या धावेनं थोडंसं कुठेतरी मैदानावरती ज्यावेळी हा संघ क्रिटिकल 11चा गेला त्यावेळी तो त्या माइंडसेटनं गेला की 70च्या पलीकडे धावसंख्या गेल्यात. 14 अंकांवर 3 गडी बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, महत्वाचा झेल या मॅच मधील मॅच डिसायडर. या सिडीज विराटचा खेळ सुद्धा झाला यावेळेस समाप्त. पिन ड्रॉप सायलेन्स डगआउटच्या दिशेने तंबूच्या आशाला 4था धक्का. क्रिटिकल एंटरप्राइजेस जांभूलपाडा या संघाला. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमैया गीता. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमैया गीता. जाणता राजा संघ सध्या पण हे टायटल सॉन्ग ऐकतात. आणि तिथेच जर समोर ट्रॉफी आहेत 1 2 3 4, या 4ही ट्रॉफी पैकी कुठल्याही ट्रॉफीवरती जर त्याने मारला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. निमेश पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहेत. आणि विकी पाटील यांच्याकडून 2000 रुपये आहेत. ट्रॉफीला हिट करा आणि 2000 घ्या. 2000 नाही 2500. शेअर मार्केट वाढलंय, सकाळ झालाय तसं शेअर मार्केट वाढलंय. चौदा अंकांवर 4 गडी बाद. 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी आपण पाहताय. नव्याने बॅटर विकुल मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विनीत. हो, बॅटची एज लागलाय. फ्लाय स्लिपकडे वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. रोखणं थोडंसं मुश्किल असेल, परंतु चांगले एफर्ट्स. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला स्टॉप केलंय. रमाकांत जोपर्यंत जात आहे चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. या धावा अगदी कंप्लीट होत असताना स्कोर कार्डवर चांगल्या पद्धतीने अगदी डिलिव्हरी आहे. अगदी आग ओतणारे चेंडू हे विनीतच्या माध्यमातून. काय गोलंदाजी राहिलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुरुवातीला थोडासा निराश होता संघाच्या परफॉर्मन्सवर. 2 मॅच पराभूत झाल्यानंतर कमबॅक कसं करावं हे जाणता राजा खार्डी या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की यस, या पद्धतीने कमबॅक होऊ शकतो. म्हणून प्रत्येक मॅच क्रिकेटच्या पटलावर खूप महत्वाची आहे. जरी सुद्धा सुरुवातीला पराभव वाटायला आला ना, तरी सुद्धा हार मानली नाही. त्या जिद्द चिकाटीने पुढे गेला आणि आतापर्यंत जाणता राजा खार्डी या संघाची ही उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नक्कीच. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय तिथून. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने येतोय. जर बाप्पासाहेब फणसपडाचा जो बरोबर बॅनर आहेत, कटआउट आहेत, त्याच्या दिशेने जर डायरेक्ट बॉल हिट होतोय तर विकी पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहेत. त्या बॅनरला बरोबर बॉल लागलात आणि निलेश सोलंकी यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. म्हणजे 3500 रुपयांचा त्या बॅनरवरती तुम्हाला खास करून पारितोषिक मिळणार आहेत. आदेशजी 16 अंकांवर 4 गडी बाद. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मोठा फटका मारण्याचा मानस. फटका हवेमध्ये. रमाकांत त्या दिशेने होते आणि रमाकांत आले होते. थोडेसे होप सुद्धा वाढले होते की हा झेल जर हातामध्ये पडला असता, निसटला असता तर ते कॅश प्राइज सुद्धा मिळालं असतं. आणि आवाज काय येतोय माहिती, कारण रमाकांतच्या दिशेने बॉल जातोय. रमाकांत या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये फिल्डिंग मध्ये त्याच्या हातातून आता कॅचही सुटले आहेत. बॉलही त्याचा पिछा सोडत नाहीत. हा गुड शॉटचा बॉल सांगतो की रमाकांत तुझ्या पाठीमागेच लागणार. त्याच्या पाठीमागेच लागलाय. धावफलकावरी धावा जर आपण पाहिला तर 21 धावा आहेत. 17 धावा 4 गडी बाद. आदेश 17 अंकांवर 4 गडी बादाची स्थिती. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 73 धाव्यांचा पाठलाग करायचा बराच मागे राहिलाय क्रिटिकल एंटरप्राइजेस जांभूलपाडा संघ. यावेळेस योग्य ते लाईन यस्त्यांच्या वर्ण चेंडू अगदी ट्रॅव्हल होत असताना रिप्लाय मध्ये तेवढं पाहू शकाल. उर्ध विकेट ही गोलंदाजी आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा चेंडू
सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा 17 अंकांवर 4 गडी बाद. सामना खूप मागे राहिलाय. प्रयत्न जर करायचे असतील तर आता इथून मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु म्हटलं आज विनीत याने ते पूर्ण सातत्य आजच्या दिवसामध्ये दाखवून दिले. काय गोलंदाजी राहिले अप्रतिम. प्रत्येक चेंडूवर महत्वाचे एफर्ट्स, प्रत्येक चेंडूवर 100% गुणवत्ता आणि चेहऱ्यावर सुद्धा ते थकान आपण पाहू शकाल. परंतु हेच आहे एका ग्रामीण खेळाडूची ओळख आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने छाप सोडले अप्रतिम. 7ची इकॉनॉमी, 6चा ॲव्हरेज आणि बेस्ट त्याचा आपण पाहू शकाल. 2 षटकांमध्ये 4 विकेट्स आणि 10 धावा आणि 51 डॉट्स टाकलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि जवळजवळ ज्या महत्वाच्या विकेट्स आहेत त्या आहेत 16. ते सर्वात महत्वाचं विकेट टेकर गोलंदाज. आणि पॉवर मध्ये 1 षटक, पॉवर मध्ये 1 षटक, मिडल मध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची ही अनालायसिस पाहायला मिळतात. 17 अंकांवर 4 गडी बाद. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 56 धावेंचं लक्ष इथून समोर असेल. 12 चेंडू गडी ऑनसाइडला खेळला. फटका तर सुंदर आहे, परंतु त्या दिशेने मदन दळवी स्थित आहेत. आज सर्व काही जाणता राजा खार्डीच्या दिशेने जात असताना हर्ष उल्हास, टाळ्यांचा गजर, विकेटचा आणखी पतन, अर्धी फळी तंबूच्या आशाला, तंबूच्या निवासस्थानी. संपूर्ण अगदी आपण जयेश यांनी जर स्विच हिट षटकार मारला तर जीत कडून 500 रुपयाचे प्राइज असणार आहेत. विकी पाटील यांच्याकडून प्रत्येक सिक्सर साठी जयेशला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश आहेत. आता जयेशला नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. संघाचे कर्णधार आहेत. फटका मारण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि खार्डीकरांचा अगदी आपण पाहू शकाल जयघोष आहे त्या दिशेने. संपूर्ण ऑन साइड जे आहे ना ती खार्डीकरांनी भरलंय आणि त्या संपूर्ण खार्डीकरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. कारण की हा दर्दी आहे क्रिकेटचा. त्या दर्दींमुळे मात्र ही स्पर्धा अतिशय सुरेख पद्धतीने. जयेश आले, डकवर बाद झाले, विकेटचं पतन, फलंदाज बाद. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमैया गीता. 10 बॉल मध्ये 56 करायचे आहेत आणि धावसंख्या 17 झाल्या आहेत. जर किसन यांचा संघ आपण पाहिला तर खास करून कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाड्यांना 50 धावा तरी बनवल्या तरी विकी पाटील यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 50च्या जवळपास तुमची धावसंख्या जर गेली तर 1000 रुपयाचं पारितोषिक विकी पाटील यांच्या माध्यमातून होईल. वेगवेगळे काही ना काहीतरी पारितोषिक प्रयत्न केला जातो आणि ते गरजेचे देखील आहेत. 17 धावा, 6 गडी बाद, 6 विकेट गेल्यात. सध्या भूषण आल्यात. भूषण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. ओ कॅच सुटलाय. हातामधून चेंडू निसटलाय. हॅट्रिक वरती सध्या होतं गोलंदाज आणि हॅट्रिक मात्र आता तिथून गमवावी लागलाय. खास करून दिलीप यांना. डोलिवचे खेळाडू आहेत. संधी होती ती संधी टिपू शकले नाहीत आणि जिथे संधी सुद्धा होती बक्षीस पात्र ठरले असते, परंतु इथून संधी गमावले. दिलीप याला होती. आता 17 अंकांवर 6 गडी बाद. पुढील बॉल. फटका मारण्याचा मानस. अगदी जेवढे फटके मारले जातात ना ते कधीतरी आपण पाहू शकाल मिस टायमिंग होत आहेत. आता रमाकांतच्या दिशेने जेव्हा बॉल जातोय तेव्हा टाळ्यांचा गजर आणि आवाज सुद्धा येतोय. आवाज इतका मोठा येतोय की त्यांना माहित आहे की रमाकांत आता बरोबर बॉल गॅदर केलाय, प्रॉपर केलाय. त्यामुळे रमाकांत कॅच सोडला तर विकी पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक, सौरभ पाटील कडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि कॉटन बॉल साठी गोलंदाज दिलीपला 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगला बॉल मैदानावरती टाकला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल राहिलाय बाकी. आताची हा मॅच 1 साइडेड मॅच सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. म्हणून मी म्हटलं की कमबॅक अशा पद्धती. ओहो, हेच होणं शिल्लक होतं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आणि त्या दिशेने प्रेक्षक आले. प्रेक्षकाने त्याचं अगदी पण पाहू शकाल भावनिक आहेत आणि जो खेळाला महत्व दिलंय तेच त्यात अगदी आपण पाहू शकाल. पैशांचा पाऊस, खेळ योग्य पद्धतीने करा, हे आहेत क्रिकेटचे दर्दी.
हाय फ्लायर बनले आणि दिलीपला मात्र हे प्रेम आपण पाहतो. पैसा ये पैसा पैसा है कैसा नहीं कोई ऐसा जैसा ये पैसा सुनीलजी भोईर यांना आपण पाहत आहे आणि हेच मुवमेंट होणं शिल्लक होतं धनंजय. आता सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने मात्र आपण पाहत आहे सुनीलजी चौधरी यांच्या माध्यमातून ती पैशांची उधळण त्या आपल्या लाडक्या खेळाडूला हा पाठपुरावा. म्हणून आम्ही क्रिकेटला किती डोक्यावर घेऊन ठेवलंय ना हे मात्र त्या चित्राने पुन्हा एकदा स्पष्ट होत असताना पाहायला मिळतंय. 4 षटकांचा खेळ अद्याप झाला. 18 अंकांवर 6 गडी बाद. या मॅच मध्ये खूप मागे राहिलाय म्हणायचं झालं तर मेला लुट गया असंच म्हणावं लागेल. जाणता राजा खार्डी संघ. चला आपण प्रेक्षकांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रतिसाद ऐकणार आहोत आणि खार्डीकर किती 18 झाल्यात 18. आता प्रत्येकाचा विचार आहे की विश्वास येणार की काय गोलंदाजीवरती, कोणाला गोलंदाजी दिली जाणार. आणि आय थिंक चित्र तर दिसते की रमाकांत गोलंदाजी करणार आहे की काय. होणार आहे संघाचा होणार आहे, मग तो तर तेच करणार की रमाकांत सुद्धा नाही मी टाकणार. बघा ही व्हिडिओ रमाकांत यांना षटक दिलं तर विकी पाटील कडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सुनीलजी चौधरी ते डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जो प्रेक्षक राजा जो आला होता मैदानाच्या दिशेने त्याचं हे प्रेम आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते प्रेम पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीचं हे चित्रीकरण आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहे दिलीप याच्यावर हे या प्रेक्षकाचं रमाकांतला षटक दिलं असतं तर आता 110 रुपये दिले जाणार होते, पण 110 पण नाही भेटणार. रमाकांत गेला पॉइंटला. सागरला हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक उत्तम कलाकार आहेत सागर सापणे सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतात. विकी पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला, तिथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून पंचांचा एक हात समांतर झालाय. काहीतरी घटित होते आणि सागर सापणेचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. म्हणून म्हटलं की गुलदस्त्यामध्ये काही खेळाडू होते आणि त्यामधीलच एक सागर सापणे आहे. आठवते सागर सापणेचा जो झेल जो अमोलचा टिपला होता आणि तो झेल टिपल्या कारणास्तव हा संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि आतापर्यंत अगदी पाहायचं झालं तर काय जबरदस्त खेळ सागरच्या माध्यमातून. म्हणून सांघिक जी कामगिरी ठरली ना ती योग्य ठरली. पकडलेले झेल, पकडलेले एफर्ट्स आणि पकडलेले ते क्षण आतापर्यंत या मॅच मध्ये आहेत. म्हणून प्रत्येकाचं महत्व आहे. म्हणून जाणता राजा खार्डी या संघाने आतापर्यंत एवढं डॉमिनेशन दाखवलंय आणि परिपूर्ण आपण पाहताय ना की कमबॅक कशा पद्धतीने झालाय हे संपूर्ण आपण त्याचे साक्षीदार आहोत. 19 या अंकांवर 6 गडी बाद. 4.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर फायनलचा हा फेज तर आहे, परंतु वन साइडेड अगदी हा सामना जात असताना कारण की येणारे 5 चेंडू 54 धावेंची आवश्यकता असेल. जाणता राजा खार्डी संघ परिपूर्ण ड्रायव्हिंग सीटवर आहे. पटापट काय खेळण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु इथे बीट झालेत की काय. पंचांचं फिंगर अप झालंय. विकेटचं आणखी इथे होईल पतन. फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. थँक्यू. विकेट मिळाले फलंदाजाला ते बाद व्हावं लागतंय. काय जबरदस्त पद्धतीने इथून आपण पाहू शकाल परफॉर्मन्स दाखवलाय जाणता राजा खार्डी या संघाने. स्विंग झाला होता आणि यष्टीरक्षक पंकज याने खूप चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण अगदी पाहायला मिळालं. इथून या षटकातील जवळजवळ अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळणं शेष आहे. 19 या अंकांवर 7 गडी बाद. पटापट मारण्याचा मानस तर होता, परंतु परिपूर्ण होप्स आहेत. आज जो खेळ झाला ना तो वाखडण्याजोगा आहे. अप्रतिम. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही शिकण्यासारखं सुद्धा आहे. ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आणि ज्या संपूर्ण कोर कमिटीचं जे महत्व आहे ना ते सर्वांनाच अगदी माहिती पडले. कारण की या स्पर्धा भरवणं तेवढी सोपी गोष्ट नव्हती, परंतु जे सहकार्य लाभलं संपूर्ण आयोजकांचं ते महत्वाचं आहे आणि त्या संपूर्ण सहकार्याच्या मदतीने ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने आणि यशस्वी झाले हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून जे खऱ्या अर्थाने कोर कमिटीने स्वप्न पाहिलं होतं की ही स्पर्धा आपण करून दाखवू आणि ती स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. आता त्या एंडच्या दिशेने जात असताना हा प्रेक्षक राजा आहे. ज्या प्रेक्षक राजांनी या क्रिकेटला डोक्यावर घेतलं त्या संपूर्ण प्रेक्षक राजांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. जो अतूट प्रतिसाद आपण या स्पर्धेला. इथून खूप चांगला स्ट्रोक आहे रितेशच्या बॅटमधनं, परंतु हा जो स्ट्रोक आहे तो विजय आणि पराभवाचं अंतर नक्कीच कमी करू शकेल. 6 धावा तर येत्या. 6च्या मदतीने 29 या अंकांवर आहे धावफलक 29. जेव्हा उद्याचा दिवस येईल आज आपण तो दिवस पाहतोय सुद्धा,
परंतु जेव्हा रजनी येईल ना तेव्हा या स्पर्धेची आठवण प्रत्येकाला होणार आहे, कारण की 4 दिवस या मैदानावर आपण ज्या पद्धतीने घालवलेत ना ते न विसरण्यायोग्य आहेत. आज शेवटचा अंतिम चेंडू. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 चा चॅम्पियन संघ ज्याने केला अचूक कमबॅक, आणि कमबॅक अशा पद्धतीने केला की कमबॅक होणार म्हणजे होणार या पद्धतीचं अगदी टाइमलाईन पाहायला मिळालं. आणि चॅम्पियन संघ जाणता राजा खार्डी, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. आणि कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा पुन्हा एकदा यंदाच्या पर्वामध्ये रनर अप ठरला गेला. परंतु काय खेळ अप्रतिम राहिला. या 4 दिवसाच्या रजनीमध्ये अगदी 12 संघ आमने सामने आले, ए गट आणि ब गटातून. परंतु हे दोन्ही संघ आपल्याला मिळाले, जांताराजा खार्डी आणि कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा. या 2 संघांनी माझं काय महत्वाचं योगदान दिलं. परंतु स्पेशली जांताराजा खार्डी या संघाला एक महत्वाचं सेल्यूट असेल, कारण की त्यांनी अचूक पद्धतीने कमबॅक केला आणि चॅम्पियन